श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. एक खूप जुनी आणि खरी म्हण आहे. तुम्ही ज्याचे पैसे द्याल ते तुम्हाला मिळेल. जर तुम्ही तुमच्या मनात वाईट विचार, चिंता, भीती, राग, नकारात्मक विचार वारंवार भरत राहिलात, तर तुमच्या आयुष्यात त्याच गोष्टी परत येतील ज्या तुम्हाला नको आहेत. आता काळजीपूर्वक विचार करा. जर तुमचे विचार तुमचे जीवन घडवतात आणि तुम्ही तुमच्या आरोग्याबद्दल समाधानी नसाल, नातेसंबंधांमुळे त्रस्त असाल, काम किंवा नोकरीबद्दल नाखुश असाल, पैशाच्या तणावात जगत असाल, तर हे स्पष्ट आहे की कुठेतरी विचार चुकीच्या दिशेने जात आहेत. जर तुम्हाला तुमचे आयुष्य बदलायचे असेल, तर आधी तुम्ही तुमचे मत बदलले पाहिजे. मित्रांनो, रात्रीची वेळ खूप खास असते, कारण तुम्ही ज्या विचाराने झोपता तो विचार तुमच्या मनात रात्रभर फिरत राहतो. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपले मन खूप शांत होते. त्यावेळी मन जे ऐकते त्याचे सत्य स्वीकारते. ओल्या मातीप्रमाणे तुम्ही बनवलेली छाप घट्ट होते. जर तुम्ही झोपेत असताना विचार करत असाल, तर माझे आयुष्य वाईट आहे, माझ्या बाबतीत ते नेहमी चुकीचे असते, जर मी काहीही करू शकत नसेल, तर मन तुम्हाला त्यानुसार हलवते. पण जर तुम्ही झोपण्यापूर्वी विचार केला, तर मी बरा होत आहे आणि माझे आयुष्य अधिकाधिक सुकर होता चालले आहे. जेव्हा देव माझ्याबरोबर असतो, तेव्हा मन त्याच मार्गावर चालायला लागते. सोप्या शब्दात सांगायचे तर झोपेत असताना मन हे लहान मुलासारखे असते. ते जे काही बोलतील ते मान्य करतील. तुम्हाला जे वाटेल तेच होईल. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या मनात चांगल्या गोष्टी ठेवा. आज मी तुम्हाला एक साधी ध्यानधारणेची कल्पना देणार आहे. तुमचे मन चांगले आणि सकारात्मक विचार शिकवणे हा त्याचा उद्देश आहे. या सरावाने तुम्ही वर्षानुवर्षे चालत आलेल्या नकारात्मक विचारांची, भीतीची, तणावाची आणि वाईट सवयींची साखळी हळूहळू मोडू शकता. आणि इतकेच नाही, तर जर तुम्ही हे ध्यान दररोज केले, तर तुम्ही चांगले आरोग्य, मनःशांती, चांगले नातेसंबंध, प्रगती आणि तुमच्या जीवनात यश यासारखे परिणाम देखील निर्माण करू शकतात. याकडे कधी लक्ष द्यायला हवे? एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. हे ध्यान दररोज रात्री झोपण्यापूर्वी केले पाहिजे, कारण त्यावेळी तुमचे मन सर्वात शांत असते. तो जे ऐकतो त्याचे तो मनापासून कौतुक करतो. जेव्हा तुम्ही चांगल्या विचारांसह झोपता, तेव्हा तेच विचार तुमच्या मनात रात्रभर राहतात आणि हळूहळू तुमची सवय आणि जीवन बनते. सोप्या शब्दात, हे ध्यान मनाला नवीन विचार शिकवते. दैनंदिन सराव जुन्या नकारात्मक विचारांपासून मुक्त होण्यास मदत करतो. झोपायला जाण्यापूर्वी सर्वात जलद परिणाम म्हणजे दररोज फक्त 5 ते 10 मिनिटे आणि धीर धरा. परिणाम स्वतःच दिसून येतील. आता आरामात बसा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हा व्यायाम देखील करू शकता. आता खोल श्वास घ्या आणि हळूहळू श्वास सोडा. त्यानंतर खोल श्वास घ्या आणि हळूहळू श्वास सोडा. तुमच्या शरीराला प्रत्येक श्वासाने अधिक आरामदायी वाटते. आता फक्त तुमच्या श्वासाकडे बघा. याचा अनुभव घ्या. करण्यासारखे काही नाही, फक्त बघायचे आहे. हळूहळू तुमचे संपूर्ण शरीर शिथिल करा. दोन्ही पाय ताणून घ्या. पाय आणि पायांच्या स्नायूंना आराम द्या. आता पोट, छाती आणि पाठीचा अनुभव घ्या आणि त्यात सैलही ठेवा. तुमचे संपूर्ण शरीर शांत आणि आरामदायी आहे. आता तुमची मान शिथिल करा आणि तुमचे डोके पूर्णपणे शिथिल होऊ द्या. तुम्ही अधिक खोल आणि अधिक पूर्णपणे आरामशीर होत आहात. आता कल्पना करा की तुम्ही एका खुल्या आणि सुंदर उद्यानात उभे आहात. तुमच्या मनात जे काही विचार चालू आहेत, आज ऑफिसमध्ये काय झाले, उद्या काय करायचे, भविष्याची चिंता वाटते. कल्पना करा की हे सर्व विचार तुमच्या मनातून कबुतरासारखे उडत आहेत. एक एक करून बरेच कबुतरे उडत आहेत आणि तुम्हाला हलके वाटत आहे. जसजसे हे कबुतरे फुटतात, तसतसे तुमचे मन अधिक शांत आणि शांत होते.
तुमचे मन आता शांत आणि शांत आहे. आता आपण आपल्या मनात नवीन आणि चांगल्या विचारांचा नमुना ठेवू. तुमच्या मनात आवाज न आणता पूर्ण भावनेने या शब्दाची पुनरावृत्ती करा. मी कुत्री आहे. मी श्रीमंत होत आहे. हे तुमच्या मनात अनेक वेळा पुन्हा करा. जेव्हा तुम्ही हे वाक्य पूर्ण ताकदीने आणि आत्मविश्वासाने पुनरावृत्ती करता, तेव्हा तुम्हाला तुमच्या शरीरात एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा जाणवेल. आता तुम्ही स्वतः पहा की तुम्ही श्रीमंत झालात. तुम्ही कसे जगत आहात, तुम्ही काय परिधान केले आहे, तुम्ही कुठे आहात आणि तुम्ही कोणाला मदत करत आहात ते पहा. तुमच्या मनाच्या पडद्यावर तुमची सर्व स्वप्ने जिवंत होतात ते पहा. फक्त या भावनेचा अनुभव घ्या आणि त्यात बुडून जा. आता पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण विश्वासाने, पूर्ण मनाने, पूर्ण लक्ष देऊन हे वाक्य पुन्हा पुन्हा म्हणत राहा. मी कुत्री आहे. मी श्रीमंत होत आहे. तुमच्या स्वतःच्या तालात याची पुनरावृत्ती करा. ती एका गोड तालासारखी असते. वेळोवेळी मी आरामात श्रीमंत होत आहे. मी श्रीमंत होत आहे. आता तुमच्या मनाच्या पडद्यावर स्वतःकडे पहा. तुम्ही श्रीमंत बनता तेव्हा तुमचे आयुष्य कसे असते ते पहा. तुम्ही काय करत आहात, तुम्ही कसे जगत आहात आणि तुम्ही कोणाला मदत करत आहात. या कल्पनेत बुडून राहा आणि तुमच्या मनात त्याची पुनरावृत्ती करत राहा. मी श्रीमंत होत आहे. पुढील 10 सेकंद हे करत राहा. या काळात जर एखादा आवाज मनात आला, मी अजूनही श्रीमंत नाही, त्यामुळे घाबरू नका. फक्त पहा की हा देखील एक विचार आहे. कल्पना करा की हे विचारही कबुतरासारखे उडून जातात आणि तुमचे मन पुन्हा हलके होते. आता दुसरे वाक्य सुरू करूया. पूर्ण लक्ष देऊन आणि विश्वासाने मनाशी त्याची पुनरावृत्ती करा. माझी तब्येत बरी आहे. हे वाक्य तुमच्या स्वतःच्या तालात पुन्हा करा. आता तुमच्या मनात पहा की तुम्ही पूर्णपणे निरोगी आहात. तुमचे शरीर ठीक आहे. तुमचे वजन संतुलित आहे. तुम्हाला आरामदायी आणि हलके वाटते. तुमच्या चेहऱ्यावर एक चमक आहे. तुमच्या खांद्यांमध्ये ताकद आहे. लोक तुमची स्तुती करत आहेत. हे चित्र लक्षात ठेवा आणि तीच पुनरावृत्ती करत राहा. माझी तब्येत बरी आहे. पुढील 10 ते 15 सेकंदांसाठी ही प्रतिमा आणि शब्द आरामात चालू ठेवा. आता तिसऱ्या भागाची वेळ आली आहे. मी माझ्या कामात माझे सर्वोत्तम देतो. माझी कारकीर्द चांगली सुरू आहे. मी माझ्या कामात माझे सर्वोत्तम देत आहे. तुमच्या मनात त्यांची पुनरावृत्ती करत राहा. आता तुमच्या मनात बघा. नोकरीत तुमची प्रगती होईल. नवीन कल्पना सुचतील. नवी संधी मिळतील. लोक तुमच्या कामाचे कौतुक करत आहेत. तुम्ही तुमच्या कामात चांगले आहात. तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण आहात. मनात त्याची पुनरावृत्ती करा. मी माझ्या कामात माझे सर्वोत्तम देतो. मी माझ्या कामात माझे सर्वोत्तम देतो. आता हे सर्व एकत्र पहा. तुम्ही निरोगी आहात. तुम्ही बलवान आहात. तुम्ही आनंदी आहात. तुम्ही यशस्वी आहात. तुम्ही श्रीमंत आहात आणि तुम्हाला नेहमी जे करायचे होते ते सर्व करत आहात. तुम्ही तुमच्या जीवनाचा आनंद घेत आहात. तुमचे संबंध मधुर होतील. तुमचे काम चांगले चालले आहे. या सर्व चांगल्या भावना तुमच्या संपूर्ण शरीरात पसरू द्या. तुम्हाला हलके वाटत आहे. तुम्ही आनंदी आहात का? तुम्ही शांत आहात. आता या सर्व गोष्टी तुमच्या मनाच्या पडद्यावर काही काळ एकत्र पहा आणि लक्षात घेऊन पुनरावृत्ती करत राहा. तुम्ही निरोगी आहात. तुम्ही श्रीमंत आहात. तुम्ही यशस्वी आहात. तुमचे संबंध चांगले राहतील. तुमचे काम आणि करिअर खूप चांगले चालले आहे. तुमच्या मनात हळूहळू पुनरावृत्ती करा. माझी तब्येत बरी आहे. मी कुत्री आहे. मी श्रीमंत होत आहे. मी यशस्वी आहे. माझे संबंध सुधारले आहेत. माझे संबंध सुधारत आहेत. मी माझ्या कामात माझे सर्वोत्तम देतो. मी माझ्या कामात माझे सर्वोत्तम देत आहे. आता तुमच्या हृदयावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या अंतःकरणातील चांगल्या भावना अनुभवून द्या. लक्षात ठेवा,
मी सर्वोत्तम आहे. मी सर्वोत्तम आहे आणि मी सर्वोत्तम पात्र आहे. आता या चांगल्या भावना लाटाप्रमाणे तुमच्या संपूर्ण शरीरात पसरू द्या. डोक्यापासून पायापर्यंत एक सुखद लाट वाहत आहे. तुम्हाला खूप छान वाटत आहे. तुम्ही शांत आहात. तुम्ही आनंदी आहात. आता गाढ झोपेची वेळ आली आहे. जर तुम्ही बसलेले असाल तर डोळे न उघडता आरामात झोपा आणि जर तुम्ही आधीच झोपलेले असाल तर फक्त झोपी जा. आता मी 10 ते 1 पर्यंत मोजणार आहे. प्रत्येक मोजणीसह तुम्ही अधिक आरामशीर आणि गाढ झोपेल जाल. 10 शरीर शिथिल होत आहे. 9 मने शांत होत आहेत. 8 आणि बाकीचे सखोल. 7 थकलेले आहेत. 6 माइंड्स हे अतिशय हलके. 5 मन आहे. खूप खोल विश्रांती. 4 आणि त्याहूनही सखोल शांतता. 3 झोप जवळ आहे. खूप गाढ झोप. तू नीट झोपलीस. लक्षात ठेवा, एकदा तुम्ही सराव केला की मन बदलू लागते. पण जेव्हा तुम्ही दररोज त्याची पुनरावृत्ती करता तेव्हा बदल कायमस्वरूपी होतो. मन स्वतःच योग्य दिशेने काम करू लागते आणि जीवनात चांगले परिणाम येऊ लागतात. माझ्यासोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.